इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। गुंतवणुकीवर अधिक मोबदल्याचे आमिष दाखवून उल्हासनगरातील एका अज्ञात व्यक्तीकडून लाखोचा ऐवज व रोख रक्कम उकळल्याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून न्यायालयाने मुख्य आरोपीपैकी एकाला पोलीस कोठडी सुनावली आहे। गिरीश तोलानी त्यांना सोन्याचे व्यापारी हेमंत वलेचा, प्रदीप वलेचा आणि त्यांचे गुजरातीमधील नातेवाईक अनिल व सुरेश यांनी भविष्यकाळात मोठा नफा देण्याचे आमिष दाखवले। त्यांनी गुंतवणूक म्हणून तोलानी यांच्याकडून 450 ग्रॅम सोने, 12 किलो चांदीच्या विटा आणि 7,35,000 रुपयाची रोख रक्कम घेतली। मात्र नंतर त्यांनी ना परत काही मोबदला दिला ना घेतलेला ऐवज परत केला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तोलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर पोलिसांनी हेमंत वलेचा आणि प्रदीप वलेचा या दोघांना अटक केली। त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने प्रदीप वलेचा यांना 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित मुंडे करत असून इतर आरोपींचाही शोध सुरू आहे। गिरीश तोलानी नावाच्या व्यक्तीला इथील दोन सोन्याचे व्यापारी हरेशलाल वलेचा आणि प्रदीप वलेचा त्यांचे ते 3 साथीदार यांनी 7,35,000चं सोनं आणि चांदी त्यांच्याकडून घेतले। त्याचा मोबदला देण्यासाठी आणि पुढं जास्त किंमत तुम्हाला देतो, पुढं गुंतवणूक करतोय आमिष दाखवून आणि त्यांचे सोनेही परत केलं नाही आणि त्याचा जो मोबदला तोही परत केला नाही, अशा रीतीने त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्या फसवणुकीवरून आपण त्यात हरेशलाल वलेचा आणि प्रदीप वलेचा या दोघांना अटक केलेली आहे। त्यामध्ये जो प्रदीप वलेचा आहे त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास सुरू आहे।